हाय फ्रेंड्स, मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये। आज आपण शीरखुर्मा तयार करणार आहोत। रेसिपी आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। चला रेसिपीला स्टार्ट करूयात। सर्वात अगोदर साहित्य बघूयात। त्यासाठी साखर घेतलेली आहे, 1 वाटी बारीक शेवया घेतले, 2 चमचे तूप घेतलं, 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे। ड्रायफ्रुट्स मध्ये घेतलेले आहेत बदामाचे काप, मनुका, चारोळ्या घेतलेले आहेत, पिस्त्याचे काप घेतले, खारकचे तुकडे घेतलेले आहेत आणि इलायची घेतलेली आहे 3 ते 4। याला आपण छान क्रश करून वापरूयात। तर एवढे साहित्य लागणार आहेत। इथे तुम्ही साखरेऐवजी कंडेन्स मिल्कचा वापर करू शकता, त्याने खूप छान टेस्ट येते आणि थिकनेस पण येत असतो। त्यामुळे सर्वात अगोदर दूध छान गरम करून घ्यायचं आहे। मी इथे 1.5 लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं होतं। तर पाहू शकता दुधाला छान उकळी आलेली आहे। दूध आपल्याला 7 ते 8 मिनिट छान उकळून घ्यायचं आहे। यामध्ये मी खारकचे तुकडे टाकते, ते सुद्धा दुधामध्ये छान शिजतात। दूध छान 7 ते 8 मिनिट शिजेल तोपर्यंत आपण ड्रायफ्रुट्स आणि शेवया भाजून घेऊयात। तर एका साईडला मी कढई घेतली, त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये संपूर्ण ड्रायफ्रुट्स वापरायचे। सर्व ड्रायफ्रुट्स आपल्याला अर्धा मिनिट छान भाजून घ्यायचं आहे, म्हणजे फ्राय करून घ्यायचं। त्याचा कलर चेंज करायचा नाही। तर अर्धा मिनिट झालेला आहे, छान क्रंची झालेले आहेत ड्रायफ्रुट्स। आता आपण काढून घेऊयात। आता याच तुपामध्ये सर्व शेवया फ्राय करून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत। तर सर्वात अगोदर शेवयांचे छान तुकडे करून घ्यायचे आणि मग पटकन रोस्ट होतात। कलर सुद्धा याच्यात चेंज होईपर्यंत रोस्ट करून घ्यायचं आहे। तर पाहू शकता शेवयांचा कलर छान गोल्डन कलर आलेला आहे, पूर्णपणे चेंज झालेला आहे कलर। आता गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आणि यामध्ये फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स टाकून ठेवायचे, सर्व एकजीव करून ठेवायचं एका साईडला। आता इकडे दूध सुद्धा छान उकळलेलं आहे। दुधाला उकळी येऊन 5 मिनिटे झालेली आहेत। आता आपण यांना आणखी 2 ते 3 मिनिटे शिजवून घेऊया दूध। तर 2 ते 3 मिनिट झालेला आहे। आता यामध्ये सर्व फ्राय केलेले शेवया आणि ड्रायफ्रुट्स घालायचे। व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। आता यामध्ये क्रश केलेली इलायची घालायची आहे, सोबतच साखर सुद्धा घालूया त्यामध्ये। साखरेऐवजी तुम्ही कंडेन्स मिल्क वापरला तरीही चालेल। आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि 3 ते 4 मिनिटे असंच शिजू द्यायचं आहे, म्हणजे घट्टसर येते छान खीर। तर पाहू शकता 4 मिनिटे झालेली आहेत, मस्त घट्टसर झालेली आहे। आता गरम आहे, थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होते। तर याला थंड होण्यासाठी ठेवायचं। थंड झाल्यानंतर छान घट्टसर येते, पण मी गरम गरमच इथे दाखवत आहे। तर ही शीरखुर्म्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह। खूप खूप धन्यवाद।